वैशाखी पौर्णिमेला झाले बुद्ध ज्ञान, वैशाखी पौर्णिमेला झाले बुद्ध ज्ञान। जगातलं सगळ्यात पहिली युनिव्हर्सिटी नालंदा युनिव्हर्सिटी, या 3 होत्या, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला। तर 2 युनिव्हर्सिटी ह्या पाकिस्तानमध्ये आहे, सध्या एक आपल्याकडे आहे, ती नालंदा युनिव्हर्सिटी। आता ह्या नालंदा युनिव्हर्सिटीचं नॉलेज खूप अफाट नॉलेज आहे। मी तुमच्याकडून जे पैसे घेतो त्याचं जास्तीत जास्त तुम्हाला रिटर्न गेलं पाहिजे असं मला वाटतं, का माझ्याकडून काही 1% 2% सुटून जाईल, आहे का नाही? तरी त्याच्यासाठी मी गाईड लावून घेतलाय, तुम्हाला जास्ती नॉलेज भेटावं। आणि याने जर काही कन्फ्युजन केलं तुमचं तर ते कन्फ्युजन मी बाहेर काढून घेणार आहे का नाही? जसं आपल्याला बुद्ध धम्मचा समजला आहे। जय भीम। सबसे पहले नालंदा की पावन धरती जो रही है, ज्ञान की भूमि रही है प्राचीन समय से, जहाँ की भगवान बुद्ध भी यहाँ चारिका करते हुए आया करते थे 2500 साल पहले। फिर उसके लगभग 1000 साल बाद में जो है यहाँ नालंदा महाविहार, जो उच्च शैक्षणिक शिक्षा का विश्व स्तर का बौद्ध धर्म का ज्ञान का केंद्र यहाँ स्थापित हुआ, जो कि 5वीं शताब्दी में, 5वीं शताब्दी यानी कहने का मतलब 1600 वर्ष पहले मगध राज्य के अंतर्गत जो है नालंदा में इसकी स्थापना कुमारगुप्त प्रथम के द्वारा की गई। उस ज़माने में यहाँ दुनिया के विभिन्न देशों से पैदल यात्रा करके पढ़ाई करने के लिए आती थी। फॉर एग्जाम्पल नेपाल, भूटान, तिब्बत, चाइना, कोरिया, जापान, मलेशिया, वियतनाम, सिंगापुर, हांगकांग, मंगोलिया, म्यांमार, श्रीलंका, थाईलैंड, कंबोडिया, लाओस, इन प्रमुख देशों से पैदल यात्रा करके पढ़ाई करने के लिए आती। 3 जो है चीनी तीर्थयात्री प्रमुख तौर पे पढ़ाई करने के लिए चीन से नालंदा भी आए। सबसे पहले जब मगध के राजा कुमारगुप्त प्रथम जब थे तब फाहियान पढ़ाई करने के लिए यहाँ आए। फिर उसके 200 वर्षों के बाद यानी 7वीं शताब्दी में राजा हर्षवर्धन जब मगध के राजा हुए तब ह्वेनसांग पढ़ाई करने के लिए यहाँ आए। फिर उसके बाद के वर्षों में इत्सिंग पढ़ाई करने के लिए यहाँ आए। लेकिन मुख्य तौर पे जो हमारा ऐतिहासिक विवरण इस नालंदा महाविहार से संबंधित जो भी उपलब्ध होता है, ह्वेनसांग की डायरी के आधार पे जितनी भी जानकारी हमें ज्ञात होता है वो ह्वेनसांग की लिखी गई डायरी सीयू की के आधार पे उपलब्ध होती है। विश्ववंदनीय झाले पिंपळाचे पान, महामाया माते पोटी लुंबिनी वनाला, बाळ सिद्धार्थाचा जन्म पौर्णिमेला झाला। कमरे होती थी, हर एक कमरे में एक विद्यार्थी। ये जो देख रहे हैं कुमारगुप्त के ज़माने का यानी 5वीं शताब्दी का ये बना हुआ है। और इसके बाद 200 साल के बाद फिर इसके ऊपर बिल्डिंग के ऊपर राजा हर्षवर्धन का बीच का स्ट्रक्चर है। फिर बीच वाले स्ट्रक्चर यानी 7वीं शताब्दी में मगध के राजा हर्षवर्धन के ज़माने की, फिर बाद में पाल वंश के राजा जो सबसे ऊपर का बना हुआ है। ये 3 मंजिल की बिल्डिंग। आगे आपको विद्यार्थियों के लिए ध्यान साधना लगाने का स्थान होता था, यानी विपश्यना लोग इस पे बैठ के करते थे। और यहाँ के सभी विद्यार्थी जो बौद्ध भिक्षु होते थे, सभी के लिए जो है ना ध्यान साधना लगाना अनिवार्य कंपलसरी होता था, जिससे अधिक ज्ञान हासिल करते थे। यहाँ जो उत्खनन जो किया गया ना, बहुत सारी पुरानी सामग्रियाँ, जैसे यहाँ का सील, मुहर जो कि म्यूजियम में भी रखा हुआ, जला हुआ चावल, मिट्टी का बहुत बड़ा बर्तन जो है ना, टेराकोटा जार, फिर अलग अलग जो है ना बैसाल्ट पत्थरों पर बौद्ध धर्म से जुड़ी देवी देवताओं की प्रतिमा, फिर आपका जो है ना मेटल्स यानी धातुओं की भी मूर्तियाँ, अलग अलग राजाओं के लिखे गए शिलालेख, ये सब जितनी भी चीज़ें यहाँ उत्खनन में मिली है सब म्यूजियम में आप देखेंगे। एक चीज़ और मैं बता दूँ, मैं थोड़ा सा कुछ भूल गया। नालंदा में 2 बुद्ध के परम शिष्य थे, एक सारिपुत्र थे और दूसरा महामुगलायन। दोनों जो है ना ब्राह्मण परिवार से आते थे, दोनों बौद्ध भिक्षु थे। सारी जो पौर्णिमेला झाला, पौर्णिमेने दिले
आम्हाला तथागत महान, पौर्णिमेने दिले आम्हाला तथागत महान. विश्ववंदनीय झाले पिंपळाचे पान, विश्ववंदनीय झाले पिंपळाचे पान. धम्म प्रचार करता करता कुशिनाराला केला कुंदना उपदेश, भन्ते आनंदाला, भन्ते आनंदाला. पौर्णिमेला संबुद्धाचे महानिर्वाण, पौर्णिमेला संबुद्धाचे महानिर्वाण. विश्ववंदनीय झाले पिंपळाचे पान, विश्ववंदनीय झाले पिंपळाचे पान. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. रानमाळ असता अभिमान देह इथे झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस इमानी माणसं, बहरली कणस इमानी माणसं, नाचतो जोंधळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. त्रिसरणाची झडपतयाला कुंपण पंचशिला, बुद्धम शरणम मार्ग एक हा जाण्यासाठी भला. मिटते भ्रांती मिळते शांती, मिटते भ्रांती मिळते मानाचा बर. आज आपला धम्मयात्रेचा कितवा दिवस? चौथा. बर. काल काय बघितलं आपण? ठीक आहे, चला आज आपण नवीन दिवसाला सुरुवात करूया. आज आपला नवीन दिवस आहे तो राजगिरी पर्वतावर आपण जाणार आहोत. आणि राजगिरी पर्वतावर गेल्यानंतर तिथं आपले 2 घंट्याचा हॉल्ट आहे वरती. त्याच्यामध्ये प्रथम आपण वेळूवनामध्ये जाणार. वेळूवनामधून तिथं बुद्धांचा पहिला वर्षावास, आपल्या जीवनातला पहिला वर्षावास तिथं बुद्धांनी सुरुवात केली. फुलते जीवन कळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी. गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी. मळा हा राखू फळे ही चाखू, मळा हा राखू फळे ही चाखू, घरा बाजूला निळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. कोल्हे कुई ही कुपाकुपान चाले बाहेरून. दुहीचा फुंदावरती डोके काढी तो आतून. हरेंद्र संग धरूया दोघ, हरेंद्र संग धरूया दोघ, हाती एकीचा विळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा.
ही लय पावनभूमी आहे. हे बऱ्याचशा लोकांना ह्या जागेबद्दल माहिती नाही आहे. या जागेचं महत्त्व तुम्हाला सांगतो मी. आम्ही पहिल्या दिवशी सारनाथमध्ये होतो, दुसऱ्या दिवशी बुद्धगयामध्ये होतो, तिसऱ्या दिवशी काल राजगिरीमध्ये आलो आहे का नाही. आणि आज राजगिरी प्लस नालंदामध्ये आहे आम्ही. ओके, तर हा बुद्धांचा भ्रमण, धम्माचा प्रचार प्रसार. सारनाथमध्ये 5 शिष्यांना त्यांनी धम्मोपदेश केला. असित मुनींची ती भविष्यवाणी, असित मुनींची ती भविष्यवाणी आली आली फळाला. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला, सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. बत्तीस लक्षणी संतान तेजो मंडल दैदीप्यमान. 32 लक्षणी संतान तेजो मंडल दैदीप्यमान. बोधिसत्व तोची सुमेध, बोधिसत्व तोची सुमेध आला उदरी आला. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला, सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. मायावती अन शुद्धोधनाचे स्वप्न भंगले दोन मनाचे. मायावती अन शुद्धोधनाचे स्वप्न भंगले दोन मनाचे. तो चक्रवर्ती सम्राट व्हावा, तो चक्रवर्ती सम्राट व्हावा होता ध्यास मनाला. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला, सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला. हे बघा, हे बघा, बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रू. अजातशत्रू हा जसा मोठा झाला आणि तो जैन धर्माकडे वळाला. बरोबर आहे का वळाला? का बाप हा बौद्ध धर्मावर खूप पैसा उधळतोय आणि एक दिवशी उधळल्यावर मी त्याचा वारीस आहे, मी नंतर भिकारी होऊन जाईल, मला काही राहणार. जैन धर्माकडे वळाला. जैन धर्माकडे वळाल्यानंतर अजातशत्रूने बापाला जेलमध्ये टाकून दिलं. ही जेल आहे आणि या जेलमध्ये नंतर भविष्यामध्ये अजातशत्रूचा मृत्यू झाला. इथं ही जेल आहे, इथं साखळदंड होता. तो म्युझियम मध्ये काल तुम्ही पटनाच्या म्युझियम मध्ये आहे. हा कल्याणाचा मार्ग साधाया आणि दुःखाचे मूळ शोधाया. कल्याणाचा मार्ग साधाया आणि दुःखाचे मूळ
शोधाया